ही काय फालतूगिरी आहे वासऱ्या? अरे तू अंपायर आहेस ना, तू काय म्हणे चिडवतस? काय फालतूगिरी चालली तुझी? ही फालतूगिरी आहे? मग? ही फालतूगिरी आहे? फालतूगिरी आहे. स्टेडियमच्या बाहेर बॉल गेला घेऊन जा. हे बॉलर आहे, मी नाही जाणार तिकडे. काय रे? हा, जाणार नाही? नाही जाणार. नवीन बॉल पाहिजे? नवीन बॉल पाहिजे. 700 रुपये दे. टेनिस बॉलला 700 रुपये? तू काय आपोआप स्पिन होतो काय वासऱ्या? मी स्पिन करतो त्याला तेव्हा होतो 700 रुपये नाही देणार. अशा तऱ्हेने सामना अतिशय रंगतदार वळणावर येऊन पोहोचलेला आहे. खांडेकर 11 विरुद्ध चौगुले चोंबडे 1. खांडेकर 11 या संघाच्या भेदक गोलंदाजीमुळे चौगुले चोंबडे 1 यांना फारशी धावसंख्या उभारता आलेली नाहीये. यांचे 9 विकेट्स पडलेले आहेत. आता शेवटचा बॅट्समन आलेला आहे, ज्याचं नाव आहे गौरव मोरे. बॅटला जर भावना असतात तर ती सुद्धा थू अशी म्हणाली असती. असा आहे बॅट्समन. असो, चौगुले चोंबडे 1 या संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये 20 रन गरजेचे आहेत जिंकण्यासाठी. अर्थात बघूया खांडेकर आता शेवटची बॉलिंग कोणाला देत आहेत. श्रमेश कवरलाय कवर मिडनला. हा बाबा स्लिप बाबा स्लिप म्हणजे झोपू नको रे. स्लिपला जा. कोण एक भरलं. अरुण हा, मी जातो स्टेडियमच्या बाहेर जातो. इकडे दरवेळी जातो आज इकडे. हे घे बॉलिंग टाक. मी बॉल टाकू. बॉलिंग टाक. अरे टाक रे बिंदास, काय घाबरू नको. बॅटिंगला कोण आहे माहितीये ना? गौरव मोरे. त्याला त्याची अवकात दाखवायची म्हणून तुला बॉलिंग देतो. दाखव त्याला त्याची लायकी. बिंदास टाक. अरे आपण जिंकू, काय घाबरू नको. 6 बॉलमध्ये 20 रन हवेत. त्याने 6 स्किट मध्ये मिळून 20 पंच पण मारले नाहीत. बिंदास खेळ, काय घाबरू नको. इकडे रे. हा. तर अशा तऱ्हेने खांडेकर यांनी शेवटची बॉलिंग अरुण कदम यांना दिलेली आहे आणि बॅटिंगला गौरव मोरे आहेत. क्रिकेट खेळायची एवढी क्रूर थट्टा आतापर्यंत लगान चित्रपटामध्ये प्रॅक्टिसच्या सीनला झाली होती. असो, सगळं तयार झालेलं आहे. अरुण कदम सज्ज आहेत. सुरुवात करतात बॉलिंगला आणि अरुण कदम धावतायत, येत आहेत. एक मिनिट. काय झालं वासऱ्या? राईट आर्म की लेफ्ट आर्म? राईट आयटम तिकडे आहे. मी अरुण कदम आहे. एकही बॉल न टाकता अरुण कदम यांनी स्वतःची लायकी दाखवलेली आहे. मी नाव नाही विचारलं. राईट आर्म की लेफ्ट आर्म? ते काय असतं? बॉल कोणत्या हाताने टाकणार? ये हाताने टाकणार आहे बॉल. राईट आर्म. ओके. राईट आर्म ओव्हर द विकेट की राईट आर्म राऊंड द विकेट? राईट आर्म ओव्हर द विकेट की राईट आर्म राऊंड द विकेट? बॉलिंग कशी टाकणार तुम्ही? फेकी बॉल टाकणार आहे. मी इकडून असं धावत येणार आहे आणि यो असा बॉल फेकणार आहे. जाळ तिकडे झाला. काय हरकत नाही. जेव्हा क्रिकेटमध्ये बालनाट्याचे प्लेअर जेव्हा उतरतात तेव्हा असाच प्रकार घडतो. हरकत नाही, तुम्ही सुरू करा. आता अरुण कदम, एक्सक्यूज मी. याचं 200 रुपये भाडं पडेल. ठेवला 300 रुपये पडेल. मग काय करू? आणि इकडे नंतर 50 रुपये द्या, पावती मिळणार नाही. ठीक आहे. अरुण कदम सज्ज झालेले आहेत. अरुण कदम छोट्या पावलाने आता धावायला सुरुवात करतायत. धावतायत. ओरंगटन माकडाचं पिल्लू सुद्धा धावताना एवढे विनोदी दिसत नाही, एवढे दिसतात. आणि पहिला बॉल आणि हा नो बॉल आणि जोरदार छटका आणि हा व्हॉट अ शॉट! क्या बात आहे. गौरवचा उत्तम शॉट झालेला आहे. थुकरड बॉलिंगचा उत्तम नमुना. खरं म्हणजे गौरव मोरेने अरुण कदम यांची लायकी दाखवलेली आहे. चप्पल डांबरामध्ये बुडवून थोबाड फोडलं पाहिजे असा हा बॉलर आहे. इतका भिकार बॉलर आतापर्यंतच्या हातमध्ये बॉल कसा राहिला. खरं म्हणजे बॉलचा आपण सत्कार करायला पाहिजे. इतका थोकरड बॉलर आता खेळतो आहे. तू माझा अपमान करतो, इन्सुलेट करतोस. एक मिनिट, माझं काम मी करतोय. लोकांना काय घडतं ते कळायला नको. मग ते काम कर ना वासऱ्या. बॉल कुठे गेला, किती रन झाले तर सांग. ठीक आहे. जा, करा. पुन्हा एकदा अरुण कदम सज्ज झालेले आहेत. आणि काय आता मी काय बोलतो, लय धावायला लागतं रे. हे म्हणजे त्या बाजूने यायला लागतं. हा. मी काय बोलतो, मी आता स्पिनर होतो जरा. आता स्पिनर? हे असं कसं चालेल? थोडं ऍडजस्ट करणार आहे. अरे किती वर्ष ऍडजस्ट करतोय मी. गेली 20 वर्ष तुला 12वा प्लेअर म्हणून पाणी द्यायला ठेवलेला. त्या कामात सुद्धा बॅड पॅच मुळे 3 वर्ष घरी बसलास. आणि आता तुला या वर्षी तुला बॉल हाताळायला मिळाला. ही केवढी मोठी ऍडजस्टमेंट आहे. नाही बघ ना वसार, तू काहीतरी करू शकतोस रे वसार. कर ना, मला दम्याचा त्रास आहे रे. असं बॉल करता पचकन वर गेलो तो. अर्धवट मॅच राहील रे. 200 रुपये मी मॅनेज करतो.
नाही 200 रुपये नाही माझे. आधार कार्ड दे, चल. नाही आधार कार्ड आहे मग माझ्याकडे. तिथून धावायला सुरुवात कर जा. बरं एक काम एक 200 रुपये घे. हा हा मी आता स्पिनर जाईल. टाकू बॉल. येस कन्फर्म. येस. अरुण कदम पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत आणि बॉल टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि हा बॉल टाकला आणि बॉल टाकलेला आणि व्हॉट अ शॉट! हा जोरदार षटका, बॉल गेला स्टेडियमच्या बाहेर आणि छक्का. काय फालतूगिरी आहे साऱ्या. अरे तू अंपायर आहेस ना, तू काय म्हणे चिडवतस. काय फालतूगिरी चालली तुझी? ही फालतूगिरी हा आहे, मग. ही फालतूगिरी आहे. फालतूगिरी आहे. स्टेडियमच्या बाहेर बॉल गेला, घेऊन ये जा. हे बॉलर आहे, मी नाही जाणार तिकडे. जाणार नाही. नाही जाणार. नवीन बॉल पाहिजे. नवीन बॉल पाहिजे. 700 रुपये दे. टेनिस बॉलला 700 रुपये. तू काय आपोआप स्पिन होतो काय साऱ्या? मी स्पिन करतो त्याला तेव्हा होतो. 700 रुपये नाही देणार. नाही देणार. नाही देणार. पण 400 रुपये दे, 400 रुपये. 400 दे, adjust कर. 400 रुपये. जा 400 सपले सगळे पैसे रे घरातून आणलेले. हरकत नाही. पुन्हा एकदा नवीन बॉल दे. आहे बॉल. नवीन बॉल घेऊन जुनाट अभिनेता पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे आणि आता खांडेकर 11 यांना हरण्यासाठी 5 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता आहे. सर म्हणजे तू ठरवलं तर आम्ही हारणार आहे म्हणून. बॉल तुझ्याकडे आला त्याच वेळी नियतीन ठरवलेलं बॉल टाक. कळलं? बॉल टाक. तर अरुण कदम सज्ज झालेले आहेत आणि आता ते बॉल टाकणार आहेत. आता पुन्हा धावायला सुरुवात केली अरुण कदम यांनी. शेवटच्या 5 बॉलमध्ये 12 रन बॉल धावतायत आणि हा बॉल टाकलेला. काय झालं? इकडे काय काय झालं काय? पण अरे मी त्याचा PWD केलाय. PWD? हा आम्ही त्या पायाला बॉल मारलाय. LBW म्हणतात त्याला. त्याला तेच मी असं बॉल घेतला आणि त्या पाय फेकून मारला. काय केलं? पायर बॉल फेकून मारला. त्याच्या हा काय केलं? पायाला बॉल फेकून मारला. येलो कार्ड. येलो कार्ड. येलो कार्ड. येलो कार्ड. त्याच्या पायाला बॉल फेकून मारला, पाय जखमी झाला. येलो कार्ड. हा हो येलो कार्ड. येलो कार्ड झालं. पाय जखमी झाला. येलो कार्ड. अरे वाचा ते फुटबॉल मध्ये असं येलो कार्ड क्रिकेट मध्ये तुझ्या बापाने ठेवलं होतं काय? बॉप करू नकोसा. बाहेर जाऊन कुतवेन तुला, कळलं ना? पर्सनल होतोय वाचा रे. येलो कार्ड आहे. 10 मिनिटं मैदानाच्या बाहेर जा. आउट. नाही मी नाही जाऊ शकत. 10 मिनिटं मी नाही बाहेर जाऊ शकत. अंपायरची उज्जत घालू नको. तुझ्या उज्जत घालतोस. रेड कार्ड. रेड कार्ड. तुला गल्ली क्रिकेट काय? तू कधी क्रिकेट बघशील ना, फाशी देऊन टाकेन. रेड कार्ड. आई शपथ घेऊन सांगतो रे, मी लहानपणापासून क्रिकेट खेळतो. असं काय नसतं रे त्याच्यामध्ये. तुला रेड कार्ड मिळाले. 10 मिनिटं मैदानाच्या बाहेर जाण्याचं 100 उठा सकाळ. 100. मी 10 उठावशा काढू शकतो. 100 मी जाईन पचकन. किती उठावशा काढणार? 10 कमी होत आहे. एक काम कर, तिकडे दे. 10 उठावशा काढ. त्याच्या बदल्यात मी समोरच्या टीमचे 6 रन वाढवून देतो. कशाला? बाहेर जा. बाहेर जा. ठीक आहे चालेल. हा ठीक आहे. शेवटच्या 4 बॉलमध्ये 6 रन करायचे. अरुण कदम पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत बॉलिंगसाठी आणि त्याला बॉलिंग टाकणार आहेत. अरुण कदम. त्यांनी स्टँड गेलेला आहे. सगळ्यांचे श्वास रोखलेले आहेत. अरुण कदम बॉल टाकण्यासाठी येत आहेत आणि त्याचा बॉल टाकायला घेत आहेत आणि त्याने असा बॉल घेतलेला आहे आणि बॉल टाकलाय. नो पंप. सॉरी चुकून पंप फेकला. नाही पंप फेकला. समोरच्या टीमला 1 रन मिळाला. नो पंप. नो बॉल तसा नो पंप. नो पंप नाही रे वसाऱ्या. समजा मी त्याला आउट केला असता मग काय बोलला असता? पंप आउट. अरे स्टंप आउट असतं ना वसाऱ्या. म्हणजे अख्ख्या आयुष्यामध्ये पंप आउट कोण बोललं नाही रे. मी तुम्हाला पंप का दिला माहितीये का? काय? कारण तुम्हाला दम लागला होता म्हणून पंप दिला ना. अरे पण कशाला असं केलंस? का दिलं सुपम म्हणा? हो तुम्हाला दम लागला, मला काळजी वाटते. अरे वसाऱ्या तू दमवलंच म्हणा. कालची नको दाखव उलटा काळजाचा माणसा. अरे 2दा मी मॅच जिंकलो होतो तरी माझी ओर काही संपतच नाही वाटत.
म्हाताऱ्या माणसाला दमवतोस तू वसाऱ्या. तू त्यांना भेटलेस, त्यांना मिळालेला आहेस तू. हे बघा अरुण कदम, तुम्ही माझ्या शंका घेता, लक्षात ठेवा. शंका नाही, मी तर 100% बोलतो तू त्यांच्या बाजूने आहेस. ठीक आहे, तुम्ही माझ्या वर्मावर बोट ठेवले. Yes! ओके, आपण फेअर गेम खेळूया. त्या समोरच्या टीमचे 4 बॉल शिल्लक आहेत. हा. आपण एक काम करूया, मी त्यांचे 3 बॉल कॅन्सल करतो. हा. शेवटचा एकच बॉल देतो. एक बॉल मध्ये त्यांना 5 रन करायचे. ठीक आहे. ओके, Thank you, आता thank you. फेअर गेम आहे. Thank you. हे मी तुमच्यासाठी करतो. Thank you. तुम्हाला उगाच काहीतरी वाटायला नको म्हणून. Thank you. ओके, थँक्यू. आता मी एक जिंकणार. बॉल आहे, त्याच्या Thank 5 रन त्यांना करायचे. थँक्यू. मी आता तरी जिंकाल ना? येस येस थँक्यू. मी आता जिंकणार. हे झालं मला. कोणच हारू शकत नाही. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. अटीतटी सामना रंगलेला आहे. अरुण कदम पुन्हा एकदा शेवटचा बॉल टाकण्यासाठी आलेला आहे. शेवटचा 5 रंगावा आहेत आणि एक बॉल टाकला आहे आणि बॉल टाकलेला आहे आणि जोरदार फटका आणि बॉल एक टप्पा पडून सीमारेषेच्या आत पडलेला आहे आणि बॉल हळूहळू चाललेला आहे सीमारेषेजवळ. कदाचित तो फोर जाणार नाहीये आणि बॉल गेलेला आहे सीमारेषे पार करून आणि याला मी 5 रन दिलेले आहे. 5 रन. ऑफबीट शॉट होता, मला आवडला आणि चौघे चोमडे पण जिंकलेली आहे. या!